सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 13वा ओवी क्रमांक 611। आणि तीर्थ धुते तटे तपावणे चोखटे आवडती कपाटे वसवू जया। ज्याला राहण्यासाठी परम पवित्र तीर्थ पावन नद्यांनी पवित्र तीरे शुद्ध तपोवन व गुहा आवडतात। शैलकक्षाची कुहरे जळाक्षय परिसरे अधिष्ठितो आदरे नगरानये। पर्वताच्या कुशीतील विवरे व सरोवरातील परिसरे येथे तो प्रेमाने राहतो, परंतु जो गावामध्ये येतही नाही। बहु एकांतावरी प्रीती जया जनपदाची खंती जाण मनुष्य कार्य मूर्ती ज्ञानाची तो। त्याला एकांत वासाची अतिशय आवड असते आणि मनुष्य वस्तीमध्ये राहण्याचा कंटाळा असतो। तो मनुष्य रूपाने ज्ञानाची मूर्ती आहे असे जाणावे। आणि काही पुढती चिन्हे गा सुमती ज्ञानाची निवृत्ती लागी सांगे। हे उत्तम बुद्धिमान अर्जुना, ज्ञानाचा निश्चय होण्याकरता पुन्हा आणखीन काही ज्ञानाची लक्षणे सांगतो, ते तू एकाग्र चित्ताने आहे। परी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे जे जयादिसे ज्ञानास्तव। परमात्मा म्हणून अशी जो एक वस्तू आहे की ज्या ज्ञानामुळे ती अनुभवास येते। ते एक वाचून याने जे भव स्वर्गाची ज्ञाने तो अज्ञाने सामने निश्चय केला। त्या एका ज्ञाना वाचून इह परलोकी ही इतर स्वर्ग व संसार या विषयी ज्ञाने आहेत आणि खरोखरच अज्ञानाने आहेत असे हे मनाचे निश्चय करतो। स्वर्गा जाणे सांडी भवा विषय कान साडी तो अध्यात्म ज्ञान बुडी सद्भावाची। स्वर्गाला जाण्याची इच्छा तो सोडून देतो आणि सद्भावनेने आत्मज्ञानाला रममान होऊन जातो। भगलिये वाटे शोधुनिया वाटे निघिजे ते विनिठे राज पंथे। ज्याप्रमाणे एखादा वाट सरू ज्या ठिकाणी अनेक वाटा फुटतात त्याचा योग प्रकारे विचार करून सर्व आडमार्ग सोडून सरळ राज्य मार्गाने जातो। तैसे ज्ञान जात करी आघावेची एकीकडे सारी मग बुद्धी मोहारी अध्यात्म ज्ञानी। ज्याप्रमाणे इतर ज्ञाना मार्गाचा त्याग करून तो आपल्या मनाला व बुद्धीला आत्मज्ञानाकडे प्रवृत्त करतो। मने एक हेची आधी येर जाणावे तो भ्रांती ऐसी नुकुरेसी मती मेरू होय। तो म्हणतो की आत्मज्ञान खरे आहे व इतर ज्ञाने भ्रांती मूलक आहेत अशा निश्चय करता मेरू पर्वता समान त्यांची बुद्धी अचल होते। येवा निश्चय जाण्याचा द्वारी अध्यात्म ज्ञानाचा ध्रुव देव गगनीचा तैसा राहिला। याप्रमाणे ज्यांच्या बुद्धी सदृढ निश्चय अध्यात्म ज्ञानाच्या द्वारात आकाशातील ध्रुव ताराप्रमाणे स्थिर होऊन राहिलेला असतो। जयाची आठाई ज्ञान या बोला नाही आन जे ज्ञानी बैसले मन तेव्हाची तो मी। त्यांच्या ठिकाणी ज्ञान असा वास करत असते यामध्ये काही शंका नाही। आणि अशा प्रकारे त्यांच्या मनात ज्ञान पूर्णपणे बिंबल्याबरोबर तो ऐक्याशी ऐक्य पावत असतो। तरी बैसलेपणे जे होय ते बैसतासी बोले न होय तरी ज्ञानात आहे परिसा पाडू। जो ज्ञान मला मनाच्या अध्यात्म निष्ठेने होत असते ते केवळ शब्दाने होत नाही तर मग अध्यात्मनिष्ठ झाले असता परोक्ष ज्ञान प्राप्त होते। आणि तत्वज्ञान निर्मळ फळे जो एक फळ हे ज्ञेय ही सरवरी सरळ दिठी जया। आणि आत्मज्ञानापासून जे फल प्राप्त होते तो ज्ञेय म्हणजे ब्रह्मा होय यावर आपली पूर्ण दृष्टी ठेवतो। एरवी बोधाले ज्ञाने जरी ज्ञेय न दिशेची मने तरी ज्ञान लाभूहीन मने झाला शांता। एरवी ज्ञानाचा लाभ झाल्यानंतरही जर ज्ञेय म्हणजे ब्रह्माचा प्रत्यक्ष अनुभव झाला नाही तर ज्ञानाचा लाभ होऊनही तो झाल्याप्रमाणे आहे।
आंधळी हाती दिवा घेऊन काय करावा, तैसा ज्ञान निश्चय अवघा वायाची जाय. आंधळ्याने हाती दिवा घेतला तर त्याचा काय उपयोग आहे? त्याप्रमाणे ज्ञानाचा नुसार निश्चय करून ईश्वर दर्शन झाले नाही तर तो व्यर्थ होय. जरी ज्ञानाचे निप्रकाशे परमतत्वे दिठी न पैसे, हे स्फूर्तीचे नियसे अंध होनी. जर परोक्ष ज्ञानाच्या प्रकाशाने परमात्म्याच्या ठिकाणी बुद्धीचा प्रवेश होत नसेल तर ती बुद्धी आंधळी म्हणजे अज्ञानी होऊन राहते. म्हणून ज्ञान जेवढे दाखविल तेवढे सर्व ज्ञेय वस्तूत असते, परंतु ज्या समग्र ज्ञेय वस्तूला पाहिला अशी बुद्धी शुद्ध असावी लागते. या लागी ज्ञानी निर्दोखे दाविले ज्ञेय देखे, तैसे उन्मेखे आदिला जो. म्हणूनच्या निर्दोष ज्ञानाचे जाणवयासाठी वस्तू दृष्टीस पडते, त्या प्रतिभायुक्त ज्ञानाने तो संपन्न झाला आहे असे समजावे. जेवढी ज्ञानाची वृद्धी तेवढीच जयाची बुद्धी, ते ज्ञान हे शब्दी करणे न लगे. अशा प्रकारे ज्यांच्या ज्ञानाला सर्वत्र ज्ञेयाशिवाय दुसरे काही दिसत नाही, तो पुरुष ज्ञानी नसून प्रत्यक्ष ज्ञान आहे असे शब्दांनी वर्णन करण्याचे कारण नाही. पै ज्ञानाची प्रवेशवे जयाची मती ज्ञेयी पावे, तो हात धरनिया शिवे परम तत्वाते. ज्यांच्या बुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश पडल्याबरोबर त्यांची बुद्धी ज्ञेयापर्यंत पोहोचते, ते जणू हातात धरल्याप्रमाणे परमतत्व स्वरूप ब्रह्माला स्पर्श करतो. तोची ज्ञान जो बोलता विषयो कवन पंडुसुता, काय सवितयाचे सविता म्हणावे असे. हे अर्जुना, जो पुरुष ज्ञान रूप आहे असे म्हटले तर त्यात आश्चर्य ते काय आहे? सूर्याला सूर्य असे म्हणावे लागते काय? तव श्रुती म्हणती असो न संगेत याचा अतिशो, ग्रंथोक्ती तेथ आळसो घालिसी का. श्रोते म्हणाले, आता हा विस्तार पुरे झाला, त्या ज्ञानी पुरुषांचे महत्व अतिवर्णन करू नका. गीता ग्रंथातील वचनाला हा विस्तार प्रतिबंध का करता? तुझा हाची अम्मा थोरू अव्यक्ताचा पाहुणेरू, जो ज्ञान विषय फारू निरोपिला. आम्हाला तुझ्या वक्तृत्वांचा पाहुणचार मोठा झाला आहे, कारण तू आत्मज्ञानाविषयी फार विस्ताराने सांगितले आहेस. रसोवाती मातृ हा घेतासी कवी मंत्रू, तरी यावतून क्षत्रू करीतो सिका. कवी हे काव्यात मुख्य प्रतिपाद्य विषयापेक्षा केवळ रसच जादा प्रमाणात उपयोगात आणतात. मग अध्यात्म विषयात श्रोत्यांना कसे चालत नाही हे श्रोते वक्त्यांचे शत्रू होतात. यासाठी तू इतर कवींचा संकेत स्वीकारू नकोस. ठाई बैसती वेळे तो रस सोय घेऊन पळे, त्याचा रोडव मिळे कोण्या अर्था. भोजन करण्यास पात्रावर बसावयाच्या वेळी जी बाई स्वयंपाक घेऊन मागच्या दाराने पळून जाते, तिच्या इतर आदर सत्काराचा काय बरे उपयोग. आवघाची विषयी भादी परी सांजवनी टेकोने दी, तो खुर खोडी नुसधी पोशी कवना. सर्व गुणामध्ये उत्तम असूनही धार काढण्याची काशेला जर ती हात लावू देत नसेल, त्या लाथा मारीत असेल, तर अशा उपयोग नसलेल्या अवगुणी गायीला कोण बरे सांभाळेल. तैसी ज्ञानी मती न फांके येरे जलपती नेनो कौतुके, परी हे असोनी के केले तुआ. इतर कवी ज्ञानाविषयी न बोलता बाकीच्या गोष्टीचे हवे तेवढे वर्णन करतात, परंतु त्या कवीचे असो तू मात्र मुख्य त्या ज्ञानाविषयी सांगून चांगले केलेस. जया ज्ञान क्लेश देशे की जती योगादी सायाशे, ते धनीचे आणि तुझे से निरूपण.
त्या ब्रह्मज्ञानाच्या कणभर प्राप्तीसाठी सुद्धा साधक योग्य आधी साधने अतिशय कष्टाने करतात। तो परब्रह्मा तू उत्तम प्रकारे सांगितल्यामुळे समाधान प्राप्त झाले आहे। अमृताची सातवा कुंडी लागे कानो घडी, सुखाच्या दिवस कोडी गणिज तू का। 7 दिवस सातत्याने अमृताची झडच लागली तर तिचा कंठाळा कोण करेल काय। तसेच सुखाचे कोट्यवधी दिवस जरी गेले तरी तो मोजून बसून त्याचा कोणी कंठाळा करेल काय। पूर्ण चंद्रेसी राती गुण एक सुनी पाती, तरी काय न पाहता आहाती चकोरते। पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे साधण्याचा एक युग खरं, रात्री जरी निघून गेला तरी चकोर पक्षी चंद्राकडे पाहण्याचा कंठाळा करतील काय। तैसे ज्ञानाचे बोलणे आणि येणे रसाळपणे, आता पुरे कोण म्हणे आकर्णिता। याप्रमाणे ब्रह्मज्ञानाचे निरूपण रसाळ भाषेत श्रवण करीत असता आता पुरे झाले असे कोणी म्हणेल काय। आणि सभागू पाहू नये सुभगाची वाढती होय, तैसरोने रस सोये से आधी। श्रीमंत पाहुणा घरी यावा आणि वाढणारी बाई उदार अंतकरणाची व भाग्यवान असावी। त्या पाहुण्यांना उत्तम पदार्थ खाण्याची आवड असावी, त्यावेळी ते उत्तम पदार्थ लवकर संपावेत असे दोघांनाही वाटत नाही। तैसा झाला प्रसंग तो ज्ञानी आम्हासी लागो, आणि तुझही अनुरागो आधी येथ। त्याप्रमाणे हा प्रसंग आहे। आम्हाला ब्रह्मज्ञानाविषयी आवड आहे आणि तुलाही त्या ज्ञानाविषयी प्रेम आहे। म्हणून या व्याख्याना पासी से आणि चौगुणा, ना म्हणे नयसी देखना होसी ज्ञानी। म्हणून तुझ्या ह्या ज्ञानाच्या निरूपणा चौपट स्फूर्ती आली आहे। आम्हाला श्रवणाची इच्छा करण्यामुळे हा विस्तार नको म्हणवत नाही, आणि तू जर ह्या ज्ञानाविषयी डोळस आहेस तरी आता यावरी प्रज्ञेच्या माझवरी पदेसाच करे निरूपणी। तरी आता यापेक्षाही तू बुद्धीची पुष्टता धारण कर आणि गीतेच्या श्लोकातील पदांचे यथार्थ निरूपण कर। या संत वाक्य सरीसे मनितले श्री निवृत्ती दासे, माझे ही ऐसे मनोगत। याप्रमाणे संतांचे अमृत मधुर वाक्य ऐकल्याबरोबर निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणाले, महाराज माझेही अशाच प्रकारचे मनोरथ आहे। यावरी आता तुम्ही आज्ञा पिला स्वामी, तरी वाया वाचाळ मी वाढवणेरी। यावर तुम्ही स्वामींनी मला आज्ञा केलेली आहे तर मी आता व्यर्थ बोलणे वाढवून देणार नाही। याप्रमाणे अर्जुन श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले। येवधारा ज्ञान लक्षणे 18 श्रीकृष्ण धनुर्धरा निरूपिली। याप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनाला हे 18 ज्ञान लक्षणे सांगितली आहेत, ते तुम्ही ऐका। मग मने या नावे ज्ञान येथ जाणावे, ते स्वयंमताने आवगे ज्ञानी म्हणती। मग श्रीकृष्ण म्हणाले, ही ज्ञान लक्षणे ज्यांच्या ठिकाणी दिसतात त्यांचे ठिकाण ज्ञान असते असे माझे मत असून ज्ञानही असेच म्हणतात। करतळावरी वाटोळा डोल तू देखीचे आवळा, तसे ज्ञान मी डोळा दाविले तुझ। तळ हातावरती डोलत असलेला वाटोळा आवळा जसा प्रत्यक्ष पाहावा त्याप्रमाणे तुला डोळ्यांनी प्रत्यक्ष दिसेल, अनुभवास येईल असे ज्ञान दाखवले आहे। आता धनंजया मामती अज्ञानेसी वदती, तेही सांगो व्यक्ती लक्षणेसी। हे महान बुद्धिवान अर्जुना, आता अज्ञान ज्याला म्हणतात तेही त्याच्या लक्षणासह स्पष्ट करून सांगतो, ते तू आहे।
एरवी ज्ञान पुढे झालिया अज्ञान जाणावे धनंजया जे ज्ञान नव्हे हे अपेसया अज्ञान ज्ञानची अर्जुना एरवी ज्ञानाचे स्वरूप स्पष्ट करून झाल्यानंतर अज्ञान कसे असते हे कळूच येतेच कारण ते ज्ञान नसते हे सहजपणे अज्ञान असते पाये पा दिवस अवघा सरे मग रात्रीची भारी उरे वाचुनी काही तिसरे नाही जेवी असे पहा की दिवस संपल्यानंतर मग रात्रीची पाळी उरते कारण रात्र व दिवस ह्या दोहे वाचून तिसरा प्रकारच नाही जैसे ज्ञान जिथ नाही ते अज्ञानची पाही तरी सांग काही काही चिन्ह तिये जेथे ज्ञान नसते तेथे अज्ञान असते हे निश्चित समज तरी पण त्यात अज्ञानपणाची काही लक्षणे सांगतो तरी संभवने जिये तो मनाची वाट पाहे सत्कारे होय तो शोजया जो केवळ प्रतिष्ठेसाठी जगतो लोक मान देतील म्हणून वाट पाहतो लोकांनी केलेल्या सत्कार्याशी संतोष पावतो गर्व पर्वताची शिखरे तैसा महात्मावरुनी नूतरे जयाची आठाई पुरे अज्ञान आहे पर्वताची शिखरे ज्याप्रमाणे खाली उतरत नाहीत तसा तो गर्वाने मोठ्यापणावरून खाली येत नाही त्यांच्या ठिकाणी पुरे अज्ञान आहे असे समजो आणि स्वधर्माची मांगळी बांधे वाचेच्या पिपळी उभीला ते साधे उडी जानोची कोचा पिंपळाची मुंज झाल्यावर ती जशी पिंपळाला उंच जागी बांधतात त्याप्रमाणे स्वधर्मरूपी मुळांची दोरी वाणीच्या पिंपळाला बांधतो कोचा वाटेल त्याच्या उपयोगास येतो त्याप्रमाणे लोकांत आपले कृत्य कर्माची प्रसिद्धी करत असतो गाली विद्येचा पसारा सूर्य सकृतीचा डांगोरा करीते तुले मोहारा स्फूर्तीची आपणास प्राप्त झालेल्या विद्यांची जो प्रसिद्धी करतो आपल्या हाताने तो सत्कर्म घडलेले असेल त्याचा डांगोरा पिटतो प्रत्येकाच्या मुखात आपली कीर्ती असावी यासाठी सर्व काही करत असतो ते अज्ञानी होय अंगावरी वरी चर्चा जनाचे भय चिंतावंची तो जाण ज्ञानाची खाणी येथ शुद्ध अंतकरण न बनवता शरीरावर भस्म गंध टिळे लावतो मी मोठा भक्त आहे असे दाखवण्यासाठी देवपूजेचे नाटक करतो तो अज्ञानाची खाण आहे असे समज आणि वैनीवरी विचारे तेथे जळती तैसे जंगम धावरे तैसे जयाचे नियाचारे जग दुःख ज्याप्रमाणे रानामध्ये वनवा प्रज्वलित झाल्यावर तो स्थावर जंगम याचा विचार न करता सर्व पदार्थ जाळून टाकतो त्याप्रमाणे त्यांचे आचरण सर्व जगास दुःख देत असते कौतुके जे कल जल्पे तो साबळा होनी ती खरुपे विषय होनी संकल्पे मारकू जय तो कौतुकाने जे बोलतो तो तीक्ष्ण भाल्यापेक्षाही अधिक टोचत असते आणि तो आपल्या वाईट संकल्पाने लोकांपेक्षाही अधिक घातक असतो जयाचे बहुज्ञान तो अज्ञानाचे निधान हिंसेसी आयतन जयाचे चिने त्यांच्या ठिकाणी अतिशय अज्ञान असते किंबहुना तो अज्ञानाचा ठेवाच असतो आणि त्यांचे आयुष्य म्हणजे हिंसेचे घर असते आणि फुंके फाता फुगे रेचिलिया सर्वांची उफगे तैसा संयोग वियोग चढे ओहटे तसा लोहाकडील भाता फुंकल्याने फुकतो व त्यातील वारा सोडल्यावर तो रिकामा पडतो त्याप्रमाणे इष्टनिष्ठाच्या संयोगाने तो वियोगाने तो चढत व उतरून जातो पडली वारयाची अवळसा धुळी चढे आकाशा हरी कावळ घेतैसा स्तुती वेळ वाऱ्याच्या भोऱ्यामध्ये धूळ सापडली असता तो जशी ह्या आकाशाकडे चढते त्याप्रमाणे लोकांनी केलेल्या स्तुतीच्या वेळी तो हर्षाने चढून येत असतो
निधी मोटकी आईके आणि कपाळ धरुनी ठाके थेंबे विरे वारेची सोखे चिखलो जैसा थेंबभर पाण्याने ज्याप्रमाणे चिखल ओलाके होतो आणि वारा सुटल्यावर वाळतो त्याप्रमाणे कोणी थोडी निंदा केली असता ते वाईट वाटून कपाळ धरून बसतो ते समान अपमानी होय ते कोणेची उर्मी न साहे तयाच्या ठाई आहे अज्ञान पुरे ज्याप्रमाणे ज्याला मान अपमान आणि सहन होत नाही त्याच्या ठिकाणी पूर्ण अज्ञान आहे असे समज आणि जयाची आमनी गाठी वरी वरी मोकळी वाचा दिठी आगे मिळे जीवे प्याठी भल तया दे ज्यांच्या मनात वेगळाच विचाराच्या गाठी असतात आणि मुखाने तो दुसरेच बोलून दाखवतो एकाला वचन देतो तर दुसऱ्याच मदत करत असतो व्याधाने चारा घालणे तैसे प्रजळ जोगावणे सांगाची अंत करणे विरो करी जसे पारधी जनावरास चारा घालतो परंतु त्याचा घात करण्याचा त्याचा हेतू असतो त्याप्रमाणे तो एखाद्याचे पालन पोषण करतो परंतु अंतःकरणात त्याचा घात करण्याचा हेतू असतो गारसे वाळे दुंडाळीता कानिंबोळी जशी पिकळली तैसी तयाची भली बाह्य क्रिया शेवाळ्याने लिप्त झालेली शिळा हिरवीगार दिसत असते किंवा लिंबोळ्यावरून पिवळ्या धमक दिसत असतात त्याप्रमाणे त्याची बाह्य क्रिया करून चांगली दिसत असते अज्ञानतयाची अठाई ठेविले से पाही ह्या बोलान नाही सत्य मानी त्यांच्या ठिकाणी अज्ञान आहे असे जाण या बोलण्यात काही खोटे नाही हे अगदी सत्य समज आणि गुरुकुळी लाजे तो गुरु भक्ती उपजे विद्या घेऊनी माझे गुरु सिची जो गुरुकुळाची त्याला लाज वाटते तो गुरु सेवेचा कंठाळतो गुरुपासून विद्या घेऊन तो गुरु विषयीच उन्नतपणे वागतो तयाचे नाव घेणे तेवाचे शूद्रान होणे परी घडले लक्षणे बोलता ये अशा मनुष्याचे नाव घेणे म्हणजे अपवित्र माणसाच्या घरी अन्न सेवन केल्याप्रमाणे आहे परंतु काय करावे अज्ञानाची लक्षणे सांगताना मुखाने त्याचा उच्चार करावा लागतो आता गुरु भक्ताचे नाव घेतो तेने वाचे प्रायश्चित्त देव गुरु सेवका नाव पाहो सूर्य जैसा आता ज्या गुरु भक्ताचे नाव प्रखर सूर्याच्या तेजाप्रमाणे सर्व अंधकार नाहीसा करणारे आहे त्यांचे नाव घेऊन या वाचेने घडलेल्या पापास प्रायश्चित्त देऊया ये तुलेनी पांगू पापाचा निस्तरेल तो वाचा जो गुरु कल्पगाचा नामी झाला गुरुची निंदा करण्याचे नाव मुखाने घेण्यास तो पातक घडते यापासून दूर राहतो या ठायावरी तया नामाचे भय हरी मग म्हणे अवधारी आणि के चिन्हे या मर्यादापर्यंत गुरु भक्तांचे नाव भक्ताच्या नावाच्या उच्चारापासून प्राप्त होणारे भय नाहीसे करतो मग अनेक अज्ञानाची लक्षणे आहेत असे देव अर्जुनाला म्हणाले तरी अंतकर्म ढिला तो मने विकल्प भरला अडवीचा वगळला कुह जैसा जो शरीराने नित्य कर्म करण्याविषयी आळसी असतो त्यांचे मन अनेक विषयांनी विकल्पांनी भरलेले असते अरण्यातील मोड कळीस आलेला आड जसा असतो तया तोंडी काठी वडे आतून संडी हाडे असोची तेने पाडे सभाय जो या आडाच्या तोंडाची कठोरी झाडे पसरलेली असतात आडात पाणी नसते आणि आत मध्ये जनावरे पडून त्यांची हाडे पसरलेली असतात त्याप्रमाणे तो अज्ञानी माणूस आतून बाहेरून अशुद्ध असतो
तैसे पोटा लागी सुने उघडे झाकले न म्हणे, तैसे आपले परावे नेने द्रव्य लागी। कुत्रा जसा अन्न खाताना तो झाकलेले आहे का उघडे आहे हे पाहत नाही व मिळालेले तो अन्न कुठेही खातो, त्याप्रमाणे तो ही संपत्ती दुसऱ्याची आहे का आपली आहे जाणत नाही व दुसऱ्यांची संपत्ती खुशाल घेतो। या ग्रामसिंहाच्या ठाई जसे मिळणी ठाओ ठाओ नाही, तैसा स्त्री विषयी काही विचारिना। ग्रामसिंहाच्या ठिकाणी जसा स्त्री संग करण्यासाठी योग्य व अयोग्य स्थानाचा विचार नसतो, त्याप्रमाणे तो स्त्री संग विषयी कोणताच विचार करत नाही। कर्माचा वेळ चुके का नित्य नेमती कठाके, तो जयान दुखे जीवा माझी। नित्य नेमतिक कर्माची वेळ चुकली अथवा ते कर्म करावयाचे राहून गेले तरी त्याविषयी त्याला काहीच दुःख वाटत नाही। पापी जो निसुनु पुण्याविषयी अति निलानुगु, जयाची आमनी वेगो विकल्पाचा। पापी कर्म करण्याविषयी तो निर्लज्ज असतो आणि पुण्य कर्म करण्याविषयी तो निसंग व कोरा असतो, त्याच्या मनातील संशयाची चक्रे वेगाने फिरत असतात। तो जाण निखिळा अज्ञानाचा पुतळा, तो बांधून असे डोळा वित्तक्षेते। तो पूर्णपणे अज्ञानाचा पुतळा आहे असे जाणावे, त्यांच्या डोळ्यामध्ये धन मिळाले एवढी एकच अपेक्षा असते। आणि स्वार्थ अळुमाळे तो धैर्यापासून जळे, तैसे तृण बीज ढळे मुंगी नी। ज्याप्रमाणे गवताचे बीज मुंगीच्या पायानेही हलते, त्याप्रमाणे क्षुल्लक स्वार्थाकरिता तो केलेल्या निश्चयापासून ढळतो। पाव सुतलिया सर्व सर्व जैसे धिल्लर कालवे, तैसे भयाचे निनावे गजब जेजो। डबक्यात पाय घातल्याबरोबर तो पाणी गढूळ होते, त्याप्रमाणे भयाचे नाव काढताच तो घाबरून जातो। मनोरथाची आधारसा वाहने जयाची मानसा, पुरी पाडीला जैसा दुधिया पाही। पुरात पडलेल्या भोपळा जसा प्रवाहात वाहत जातो, त्याप्रमाणे त्याचे मन मनोरथांच्या प्रवाहाबरोबर कुठेही वाहून जाते। वायूचे निसवासे दोई दिगंतरा जाये, दुःख वार्ता होये तैसे जया। वाऱ्याच्या सायाने धूर जसा उंच उंच आकाशापर्यंत जातो, त्याप्रमाणे दुःखाच्या वार्तेने जीव कासावीस होतो। वाहू धनाची अपरी तो आश्रो काहीची न धरी, क्षत्री तीर्थी पुरी थारो नेने। वावटळ ज्याप्रमाणे कोठेही स्थिर होत नाही, त्याप्रमाणे तो एखाद्या क्षत्रात किंवा तीर्थस्थळात किंवा नगरात कोठेही कायम राहत नाही। कामातलिया सरडा पुडती वरुड पुडती सेंढा, हिंडन वारा कोरडा तैसा जया। माजलेला सरडा जसा झाडाच्या बुडापासून तो सेंडापर्यंत व पुन्हा सेंडापासून बुडापर्यंत रिकामा खेपा करतो, त्याप्रमाणे त्याचे भटकणे निसर्थक स्वरूपांचे असते। जैसा रोविल्या विन रांजण धारोनेन, तैसा पडे ते राहणे रवी हिंडे। ज्याप्रमाणे रोल्या वाचून राजन जसा स्थिर राहण्याचे जाणत नाही, तसा तो झोपी गेला तरच ते एके ठिकाणी राहतो, नाहीतर तो सारखा हिंडत असतो। तयाच्या थाई उदंड अज्ञान से वितंड, जो चांचले भावंड मरकटाचे। त्यांचे ठिकाणी अज्ञान पूर्णपणे वास करीत असते, त्यांच्या चंचलपणा नेहमी माकडाप्रमाणे चालू असतो। आणि पैग्या धनुर्धरा तयाची अंतरा, नाही ओठा वारा संयमाचा। आणि हे अर्जुना, त्यांच्या अंतःकरणाला आत्मसंयमाचा वारा देखील नसतो।
लेडीये आला लोंडा न मनी वाळू वेचावर वंडा तैसा निषेधाची आतोंडा बिहे ना जो. ज्याप्रमाणे एखादे ओहोळास लोंडा आला म्हणजे त्या वाळूंच्या बांध्यास जुमानीत नाही, त्याप्रमाणे तो निषिद्ध प्रकारची कर्मे करण्यास भीतही नाही. व्रतांचे आडमोडी स्वधर्मोपाये ओलांडी नियमाची आशा तोडी जयाची क्रिया. जो व्रतांना मध्येच मोडून टाकतो, स्वधर्माला लाथेने झुगारतो व शास्त्राने घालून दिलेल्या नियमाविरुद्ध तो कर्म करत असतो. नाही पापाचा कंठाळा नेने पुण्याची जिवाळा लाजेचा पेंडवळा घालोनी घाली. ज्याला पापाचा कंठाळा येत नाही तो पुण्याला आश्रय देत नाही आणि तो निर्लज्जेची मर्यादा समूळ खणून टाकतो. कुळेसी ना पाठो मोरा वेदाज्ञेसी द्रोह कृत्य कृत्य व्यापारा निवाडू नेने. जो आपल्या कुळातील आचार मानित नाही, वेदांची आज्ञा दूर ठेवतो, तो योग्य कर्म कोणते व अयोग्य कर्म कोणते यातील निवड तो जाणत नाही. वस्तू जैसा मा काठू वारा जैसा पाठू फुटला तैसा पाठू निरंजनी. सोडलेला पोळ जसा पाहिले तिकडे मोकाट फिरत असतो, वारा जसा इकडे तिकडे वाहत असतो अथवा अरण्यात फुटलेल्या पाण्यात वाट जसे स्वेरपणे वाहत असते. आंधळे हातुरू माताले का डोंगरू होती पिटले तैसे विषयी सुटले चित्त जयाचे. आंधळा हत्ती माजला असता तसा वाटेत इकडे तिकडे पळत असतो. डोंगरात अग्नी प्रज्वलित झाला असता तो जसा वाटेल तिकडे चेतत असतो, त्याप्रमाणे त्याचे चित्त विषयाच्या मागे धावत असते. पैव करडा काय न पडे मोकाटू कोणा नातुडे ग्रामद्वारीची आडे नो लांडावी कोणी. उकरड्यावर जसा एक पडत नाही, मोकळे जनावर कोणा सापडत नाही, गावच्या वेशीचा उमारंडा कोण ओलांडित नाही. जैसे संत्रियान्न झाले का सामान्य बीक आले वानसिये जेव खविले कोण न रिगे. ज्याप्रमाणे अन्न संत्रात तयार होत झालेले अन्न कोण खात नाही अथवा सामान्य मनुष्याला अधिकार प्राप्त झाला तर तो काय बरे करणार. वाऱ्याने उंबरड्यास आत कोण बरे प्रवेश करणार नाही. रामकृष्ण हरी.